आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येकजण थकलेला आहे. हा व्हिडिओ प्रत्येक पुरुषासाठी खूप महत्त्वाचा आहे. ऑफिसचा ताण, पैशांची चिंता, घरच्या जबाबदाऱ्या, अपेक्षा, नाती सांभाळण्याचा दबाव, या सगळ्यात सर्वात जास्त परिणाम होतो तो पती पत्नीच्या नात्यावर. अनेक वेळा असं होतं की दोघं एकाच घरात असतात, एकाच बेडवर झोपतात, पण मनाने खूप दूर असतात. बोलणं कमी होतं, चिडचिड वाढते, छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतात. अशा वेळी अनेक जण विचारतात, आमचं आधीचं प्रेम कुठे गेलं? आम्ही एकमेकांपासून दूर का जातोय? सुखी संसाराचं गुपित नेमकं आहे तरी काय? आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की कधीकधी मोठ्या उपायांची गरज नसते. कधीकधी फक्त तुमचा स्पर्श, तुमची काळजी आणि योग्य ठिकाणी दिलेला हलका दाब तुमच्या जोडीदाराचा पूर्ण दिवसाचा ताण काढून टाकू शकतो. होय, आपल्या शरीरात असे काही प्रेशर पॉईंट्स आहेत ज्यांना फक्त 2 मिनिटं योग्य पद्धतीने स्पर्श केल्याने मन शांत होतं, शरीर रिलॅक्स होतं आणि नात्यात आपोआपच प्रेम, जिव्हाळा आणि जवळीक वाढते. आज आपण जाणून घेणार आहोत असेच 3 अत्यंत प्रभावी आणि सुरक्षित प्रेशर पॉईंट्स, जे तुम्ही कोणत्याही औषधांशिवाय, कोणत्याही खर्चाशिवाय फक्त प्रेमाने वापरू शकता. हे पॉईंट्स कोणत्याही वयाच्या व्यक्तीसाठी उपयोगी आहेत आणि याचा परिणाम तुम्हाला पहिल्याच दिवशी जाणवेल. सर्वात आधी बोलूया पहिल्या आणि सर्वात सोप्या पण प्रभावी प्रेशर पॉईंटबद्दल. हा पॉईंट आहे आपल्या हातात अंगठा आणि तर्जनी यांच्या मधल्या मऊ भागात. यालाच हँड व्हॅली पॉईंट असं म्हणतात. हा पॉईंट ऐकायला साधा वाटतो, पण याचा परिणाम खूप खोलवर होतो. जेव्हा तुमचा जोडीदार ऑफिसमधून दमून येतो, डोकं दुखतं, मनात हजार विचार चालू असतात, तेव्हा त्यांचा हात तुमच्या हातात घ्या. त्या क्षणी काही बोलण्याची गरज नाही. फक्त डोळ्या मऊ भागावर हलक्या हाताने गोलाकार मसाज सुरू करा. दाब खूप जास्त नको, पण इतका असावा की समोरच्याला तुमचा स्पर्श जाणवेल. हा पॉईंट मेंदूला शांततेचा संदेश देतो. शरीरात साचलेला ताण हळूहळू कमी होऊ लागतो. स्ट्रेस हार्मोन म्हणून ओळखला जाणारा कोर्टिसोल कमी होण्यास मदत होते. अनेक लोक सांगतात की फक्त 2 मिनिटाच्या या मसाजमुळे डोकं हलकं होतं, श्वास खोल होतो आणि चिडचिड आपोआप कमी होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 2 मिनिटात तुमचा जोडीदार अनुभवतो तो तुमचा वेळ, तुमची उपस्थिती आणि तुमचं प्रेम. आणि हेच नात्याला पुन्हा जोडण्याचं खरं गुपित आहे. आता आपण दुसऱ्या प्रेशर पॉईंटकडे वळूया, जो थेट मनाशी जोडलेला आहे. हा पॉईंट आहे यिन टँग, म्हणजेच दोन्ही भुवयांच्या अगदी मध्यभागी असलेला बिंदू. हा पॉईंट मानसिक ताण, चिंता, सतत चालू असलेले विचार आणि झोपेच्या समस्यांवर खूप प्रभावी मानला जातो. दिवसभराच्या धावपळीनंतर जेव्हा मन थकलेलं असतं, तेव्हा शरीर जरी विश्रांती घेत असलं तरी डोक्यात विचारांचा गोंधळ सुरूच असतो. अशा वेळी तुमचा जोडीदार आरामात बसलेला किंवा झोपलेला असताना तुमच्या अंगठ्याने किंवा तर्जनीने या पॉईंटवर अतिशय हलका दाब द्या. दाब देताना तुमचा श्वास शांत ठेवा. खालून वरच्या दिशेने किंवा गोलाकार पद्धतीने हलका मसाज करा. हे करताना वातावरण शांत ठेवा. हलकं रिलॅक्सिंग म्युझिक असेल तर आणखीन चांगलं. या पॉईंटवर मसाज केल्याने मेंदू शांत होतो, चिंता कमी होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. अनेक वेळा पती पत्नीमधील भांडणं ही थकवा आणि मानसिक ताणामुळेच होतात. मन शांत असेल तर संवाद आपोआप सुधारतो. समोरच्याच्या भावना समजून घेण्याची ताकद वाढते. यिन टँग पॉईंट हा फक्त शरीराचा नाही, तर नात्याचा ताणही कमी करणारा पॉईंट आहे. आता आपण तिसऱ्या आणि सर्वात शक्तिशाली प्रेशर पॉईंटबद्दल बोलूया. हा पॉईंट आहे पायात, ज्याला ताई चोंग पॉईंट म्हणतात. हा पॉईंट पायाच्या अंगठा आणि त्याच्या शेजारच्या बोटाच्या सांध्यापासून साधारण 2 इंच वर असतो. अनेकांना वाटतं की पायांचा मसाज म्हणजे फक्त आराम, पण खरं तर पायात शरीरातील अनेक महत्त्वाच्या नाड्या आणि ऊर्जा मार्ग असतात. रात्री झोपण्याआधी पायांना थोडं तेल लावा. तेल लावताना घाई करू नका.
हा क्षण तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा आहे. मोबाईल बाजूला ठेवा, टीव्ही बंद ठेवा. या पॉइंटवर मध्यम दाब देत काही सेकंद धरून ठेवा आणि मग सोडा. हे 5 ते 7 वेळा करा. ताई चोंग पॉइंट लिव्हर, रक्ताभिसरण आणि शरीरातील ऊर्जा संतुलनाशी जोडलेला आहे. या पॉइंटवर काम केल्याने शरीरातील थकवा कमी होतो, अंगात नवी ऊर्जा येते आणि मन खूप रिलॅक्स होतं. अनेक लोक सांगतात की हा मसाज केल्यानंतर झोप खूप खोल लागते आणि सकाळी उठल्यावर शरीर हलकं वाटतं. या तिन्ही पॉइंट्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे फक्त शारीरिक उपचार नाहीत, तर भावनिक जोड निर्माण करणारे क्षण आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला वेळ देता, त्याला ऐकता, स्पर्श करता, तेव्हा नात्यात एक वेगळीच ऊब निर्माण होते. अनेक वेळा लोक बाहेर उपाय शोधतात, पण खरं समाधान घरातच असतं, तुमच्या हातात आणि तुमच्या मनात. लक्षात ठेवा, सुखी संसार म्हणजे मोठ्या गोष्टी नाहीत. सुखी संसार म्हणजे रोज थोडं थांबणं, थोडं समजून घेणं आणि थोडं प्रेमाने स्पर्श करणं. आजच हे 3 प्रेशर पॉइंट्स वापरून पहा. परिणाम लगेच जाणवणार नाही असं वाटेल, पण सातत्य ठेवलं तर नात्यात होणारा बदल तुम्हालाच आश्चर्यचकित करेल. आता शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, सुखी संसार म्हणजे दररोज मोठ्या गोष्टी करणं नव्हे, तर दररोज थोडं थोडं प्रेम जपणं. जग कितीही बदललं असलं, आयुष्य कितीही धावपळीचं झालं असलं, तरी माणसाला शेवटी हवं असतं ते शांत मन, समजून घेणारा जोडीदार आणि आपुलकीचा स्पर्श. आज आपण जे 3 प्रेशर पॉइंट्स पाहिले ते फक्त शरीरावर परिणाम करणारे नाहीत, तर मनावर आणि नात्यावर खोलवर परिणाम करणारे आहेत. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी वेळ काढता, त्याच्या थकव्याला समजून घेता आणि प्रेमाने त्याला रिलॅक्स करता, तेव्हा तुम्ही नात्याला नवसंजीवनी देता. अनेक पती पत्नी म्हणतात, आम्ही एकमेकांसाठी सगळं करतो, पण तरीही जवळीक का कमी झाली? याचं उत्तर खूप सोपं आहे. आयुष्यात आपण जबाबदाऱ्या निभावत असतो, पण भावना व्यक्त करायला विसरतो, प्रेम दाखवायला विसरतो. आणि हेच छोटे छोटे क्षण, जसं की हात धरून मसाज करणं, कपाळावर हलका दाब देणं, पायांवर प्रेमाने हात फिरवणं, हे सगळं नात्याला पुन्हा जोडतं. लक्षात ठेवा, औषधांनी थकवा कमी होऊ शकतो, पण प्रेमानेच मन शांत होतं. तुमचा स्पर्श हा तुमच्या जोडीदारासाठी सुरक्षिततेची भावना निर्माण करतो. मी तुझ्यासोबत आहे हा संदेश शब्दांशिवाय पोहोचवतो. आणि जेव्हा मन शांत असतं, तेव्हा भांडणं कमी होतात, गैरसमज मिटतात आणि संवाद आपोआप वाढतो. आज जर तुमचं नातं थोडंसं दूर गेलेलं वाटत असेल, तर निराश होऊ नका. नातं तुटत नाही, ते फक्त थकलं असतं आणि थकलेलं नातं प्रेमाने पुन्हा जिवंत करता येतं. आजपासूनच हे छोटे प्रयोग सुरू करा. दररोज नाही जमलं तरी आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्की करा. परिणाम तुम्हाला दिसेलच, पण सगळ्यात आधी तुमच्या जोडीदाराच्या चेहऱ्यावरचं समाधान तुम्हाला जाणवेल. आणि हो, हा व्हिडिओ पाहताना जर तुमच्या मनात कुणाचा तरी चेहरा आला असेल, हा व्हिडिओ त्याने तिने पाहायला हवा, तर कृपया तो व्हिडिओ लगेच शेअर करा. कारण कधीकधी आपण पाठवलेला एक व्हिडिओ एखाद्याचं नातं वाचवू शकतो, एखाद्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच उपयोगी वाटला असेल, काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल, तर आत्ताच लाईक बटन दाबा. तुमचा एक लाईक आम्हाला सांगतो की असा कंटेंट तुम्हाला आवडतो आणि आम्ही आणखी चांगले व्हिडिओ बनवू शकतो. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नवरा बायकोमध्ये, कुटुंबात किंवा ज्यांच्या नात्यात ताण आहे अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करा. कारण ज्ञान तेव्हाच उपयोगी ठरतं जेव्हा ते इतरांपर्यंत पोहोचतं. आणि जर तुम्हाला असेच नात्यांवर आधारित सोपे पण परिणामकारक उपाय, मानसिक शांती, प्रेम, समजूतदारपणा आणि सुखी आयुष्याशी संबंधित व्हिडिओ नियमित पाहायचे असतील, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून खोल विषयांवर बोलणार आहोत. नात्यातला संवाद कसा सुधारावा,
भावनिक अंतर कसं कमी करावं आणि रोजच्या छोट्या सवयींनी आयुष्य कसं सुंदर बनवावं. तोपर्यंत एकच विनंती, स्वतःची काळजी घ्या, आपल्या जोडीदाराची काळजी घ्या आणि प्रेम व्यक्त करायला कधीही उशीर करू नका. कारण आयुष्य खूप छोटं आहे, पण प्रेम पुरेसं असेल तर ते खूप सुंदर होऊ शकतं. धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.